हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। बातमी आहे रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि पॅन्थर नेते प्राध्यापक एस यादव यांची। एस यादव साहेब हे आता 81 वर्षाचे आहेत। खरं तर 81 वर्षाच्या या तरुणाच्या मनात, पॅन्थर नेत्याच्या मनात काही आलं आणि त्याने आपले सुपुत्र रश्मी यादव यांना सांगितलं की मला चळवळीतील या कार्यकर्त्यांना भेटायचं आहे आणि चळवळीतील या कार्यकर्त्यांना भेटायचं आहे। ते कार्यकर्ते आहेत पॅन्थर नेते चंद्रकांत कसबे, पॅन्थर भाई कदम आणि पॅन्थर सोना कांबळे। त्याचा असं झालं, सोना कांबळे यांनी लिहिलेल्या त्यांच्या शब्दात मी या ठिकाणी सांगतो। भारतीय दलित पॅन्थर ते रिपब्लिकन पक्ष चळवळीतील अनेक पॅन्थर योद्धा निर्माण होऊन अनेक संघर्षातून अनेकाने आपल्या प्राणाची आहुती दिली। म्हणूनच दलित पॅन्थर ते रिपब्लिकन पक्ष चळवळ निष्ठावंत कार्यकर्त्याच्या योगदानातून उभी राहिली, असे गौरवोद्गार क्रांतिकारी पॅन्थर नेते समाजभूषण माजी नगरसेवक चंद्रकांत कसबे व पॅन्थर नेते भाई कदम आणि समाजभूषण सोना कांबळे या आंबेडकर चळवळीतील त्रिरत्नाचा त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सत्काराप्रसंगी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अर्थतज्ञ पॅन्थर नेते प्राध्यापक एस यादव यांनी काढले। पॅन्थर चंद्रकांत कसबे, पॅन्थर भाई कदम, पॅन्थर सोना कांबळे हे बरेच दिवस संपर्कात नसल्याने, ते आजारी असल्याच्या समजल्याने प्रत्यक्ष त्यांच्या घरी गोरेगाव पूर्व मुंबई तसेच अँटॉप हिल रावळी कॅम्प सायन कोळीवाडा मुंबई येथे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते पॅन्थर नेते प्राध्यापक एस यादव सरांनी जाऊन असतेने विचारपूस करून, म्हणजे बघा या वयातही 81व्या वर्षी त्याने आपल्या सहकारी पॅन्थरना घरी जाऊन त्यांच्या आरोग्याची अस्तेवाईकपणे चौकशी केली आणि आरोग्यासाठी त्याने शुभेच्छाही दिल्या। खरं तर आपले वडील वयोवृद्ध आहेत, 81 त्यांचं वय आहे आणि ते मुंबईतील अनेक ठिकाणच्या पॅन्थर्सना भेटण्याची इच्छा व्यक्त करतात। तेव्हा एखादा मुलगा वयोमाना परत्वे वडिलांना विरोध करेल, पण इथे बघा तसं झालं नाही। 81 वर्ष असून सुद्धा पॅन्थर नेते एस यादव यांचे सुपुत्र रश्मी यादव हे वडिलांच्या सोबत गेले आणि त्यांनी पॅन्थर नेते चंद्रकांत कसबे, भाई कदम, सोना कांबळे या पॅन्थरच्या घरी जाऊन त्यांचे अस्तेवाईकपणे 81व्या वर्षीचे नेते आपल्या सहकारी पॅन्थरच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करतात, त्यांना आरोग्यासाठी शुभेच्छा देतात। ही गोष्ट रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते प्राध्यापक पॅन्थर नेते एस यादव यांची मनाला भावणारी आहे आणि म्हणून महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलने ही बातमी अजून मोठी केलेली आहे। सोना कांबळे पुढे म्हणतात, नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी कार्यकर्त्यांना स्वाभिमान व ताकद दिली, म्हणूनच चंद्रकांत कसबे, भाई कदम, सोना कांबळे यांच्यासारखे लाखो कार्यकर्ते निर्माण होऊन रिपब्लिकन चळवळीला दिवस चांगले आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाल्याबद्दल चंद्रकांत कसबे बृहन्मुंबई महानगरपालिका बाजार उद्यान समितीचे अध्यक्ष झाले। अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सरपंच, नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्रिपदापर्यंत पोहोचले। पक्ष नेतृत्वाने उंचीवर शिखर भरारी घेतल्याचे यावेळी सांगितले। नामांतर लढ्याची मोर्चाची एक आठवण चंद्रकांत कसबे विधानभवनाच्या गॅलरीतून विधानभवनात उडी मारून मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्यासाठी त्याने जी भीमगर्जना केली ती आंबेडकरी समूहाच्या स्मरणात राहणारी आहे। माननीय
पॅन्थर नेते SS यादव साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी पॅन्थर्स नेत्यांना महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या दीर्घायुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.